काय करायचं विषय काय माहिती आहे का? मॅडम त्यामुळं इतक्या अडचणी आहेत. मराठा समाजाला एकही जात पडताळणी झालेली नाही. जी मुदत आहे त्या मुदतीमध्ये जात पडताळणी केली जात नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांचे 2025चे शैक्षणिक प्रवेश जे आहेत ते रखडलेले आहेत. त्यामुळे या जात पडताळणी अनेकांच्या नोकरी पण गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे मंत्री महोदयांना आमची विनंती आहे, अखंड मराठा समाज माळशिरस तालुका आणि सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं की तात्काळ जात पडताळणी व्हावी. हा कदम पाटील सर तर इतका त्रास देत आहेत मराठा समाजाला, प्रचंड प्रश्न आहे सर. आता कॅप राऊंड जो आहे त्या कॅप राऊंडलाच फक्त आता चेक केलं जातं व्हॅलिडिटी. पहिलं काय होतं माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टी. परंतु कॅप राऊंडला जर आपल्याकडे व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट नसेल तर निश्चितपणानं ते ॲडमिशन कॅन्सल केलं जातं. हा सर्वात मोठा धोका आहे आणि हा मात्र तुम्हाला प्रश्न सोडा. 6 महिन्याची विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश 6 महिन्याची मुदतवाढ मिळावी अशी आमची आपणाला विनंती आहे. मॅडम शाळेच्या मुलांसंदर्भात आलेच करायचे विद्यार्थ्यांच्या बाबतीत तेवढाच पाहिजे. जिल्ह्याच्या वतीने सर स्वागत करून आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कृपया विनंती आहे की सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांचं सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झालंय आणि मनोजदादांची जी सहकारी सर्वजण आहेत, जे मराठा सेवक आहेत, त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्ही निवेदन दिल्यासाठी आलेलो आहे. तत्पूर्वी संपूर्ण समाजाच्या वतीनं आम्ही शिरसाट साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतोय आणि एक विनंती मी करतोय, साहेब विद्यार्थ्यांसाठी आपण थोड्या अटी शिथिल कराव्यात आणि निश्चितपणानं आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहे की न्याय मिळावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.